सुट्या तेलाच्या संदर्भात आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काही मंत्र्यांनी हा विषय उपस्थित केला। मंत्र्यांचं मत अगदी स्पष्ट होतं की जी काही एफडीएच्या माध्यमातून वेगवेगळी कारवाई चालली आहे ती योग्य आहे। कारवाई अशा पद्धतीनं होत राहिली पाहिजे। मात्र जे काही आमचे तेलाचे व्यापारी आहेत यात जे पारंपरिक तेलाचा व्यापार करतात त्या व्यापाऱ्यांवर अन्याय होऊ नये आणि गरीबात गरीब लोक जे आहेत जे अतिशय थोडं म्हणजे जे अर्धा किलो 1 किलो किंवा अर्धा लिटर 1 लिटर असं तेल न घेता जे सुटं तेल घेतात त्यांच्यावर अन्याय होऊ नये या दृष्टीनं मार्ग काढला पाहिजे। या संदर्भात आम्ही एफडीएला सांगणार आहोत की एकीकडे क्वालिटी मेंटेन करणंही गरजेचं आहे, दुसरीकडे पारंपरिक व्यवसाय सांभाळणंही गरजेचं आहे आणि म्हणून यातला मधला मार्ग काढून काही SOPs तयार करून कुठल्याही पद्धतीनं तेलामध्ये मिलावट होणार नाही, तेलामध्ये भेसळ होणार नाही या पद्धतीच्या SOPs तयार कराव्यात अशा पद्धतीनं एफडीएला सांगण्यात येईल। यातनं आम्ही असा मार्ग काढू की कुठेही भेसळ करता येणार नाही आणि पारंपरिक व्यवसाय हा बंद करावा लागणार।